नमस्कार, मी दिनेश कांजे. आपण बघताय न्यूज डंका. महामुलाखतमध्ये आज आपल्यासोबत आहेत सावरकर स्मारकचे कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर. रणजितजींकडे तसे बोलण्यासारखे बरेच विषय असतात, परंतु आज आपण त्यांच्या ताज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, कारण या पुस्तकाची बरीच चर्चा आहे. रणजितजी नमस्कार. नमस्कार. मेक शुअर गांधी इज डेड हे तुमचं ताजं पुस्तक आणि ते प्रकाशित होऊन 2 दिवस झालेले आहेत, परंतु त्याची चर्चा सुरू झालेली आहे. मुळात हे पुस्तक तुम्हाला लिहावंसं का वाटलं? गांधी हत्या हा नेहमीच एक वादाचा विषय होता आणि मुख्यतः गांधी हत्येचा वापर करून स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या एका मोठ्या नेत्याचं राजकीय आयुष्य संपवण्यात आलं. त्याच्यानंतर हिंदू महासभा हा जो एक प्रमुख भारतातला पक्ष होता की ज्याला 46च्या निवडणुकांमध्ये 16% मतदान होतं, असा पक्ष संपवण्यात आला, एक अखंड विरोधी पक्ष संपवण्यात आला. आणि इतकंच नव्हे तर मग नंतर जेव्हा अटलजींचं सरकार आलं, सावरकरांची निर्दोष मुक्तता झाली, त्यांना गुंतवण्यात आलं होतं याच्यात, त्यांच्यावर अपील पण झालं नाही, त्याच्यामुळे तो नंतर विषय तेव्हा संपला तिथे 50 साली. पण नंतर अटलजींचं सरकार आल्यावर पुन्हा सावरकर गांधी हत्येत कसे गुंतले आहेत वगैरे अशी इंद्राणीसारख्या काही भाडोत्री लेखकांनी पुस्तकं लिहिली आणि त्याला त्यांनी कपूर कमिशनचा आधार घेतला. तेव्हापासून मी कपूर कमिशन वाचत होतो आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की कपूर कमिशनमध्ये केवळ एक शेंडाबुडखा नसलेलं एक वाक्य घुसडून नगरवाल्याच्या संदर्भात ते घुसवण्यात आलेलं आहे कपूरकडनं, एक वाक्य सोडून सावरकरांविरुद्ध काहीच नाही आहे. पण मला त्यात तसं लक्षात आलं की कपूर कमिशनमध्ये असे वारंवार उल्लेख आहेत, असे वारंवार पुरावे आहेत की गांधींची सुरक्षा काढून घेण्यात आली होती, जणू काही मुद्दाम काढून घेतली आणि की गोडसे तुम्ही या, आम्ही गांधींना तुमच्याकरता मोकळं सोडलं आहे. कारण 20 तारखेला जेव्हा पहिला गांधींवर हत्येचा अटेम्प्ट झाला 20 जानेवारी 1948ला, तेव्हा नथुराम गोडसे आणि त्यांच्याबरोबर अन्य मंडळी, ही 5-6 मंडळी होती, ती बॉम्ब घेऊन गेली होती. परंतु त्यांचा कट फसला. कारण मुख्य ते मला हे सांगायचं आहे की नथुराम गोडसे एक संपादक होते, एक वैचारिक, म्हणजे त्यांचं पेन हेच त्यांचं हत्यार होतं. आयुष्यात त्यांनी 30 तारखेला पहिल्यांदा पिस्तूल धरलं होतं, त्यामुळे त्यांना हत्येचा कट कसा करावा किंवा काय ह्याच्यात त्यांना अजिबात काही माहिती नव्हती. आणि त्याच्यामुळे जे नैसर्गिक होणार होतं की असे कट फसतातच, तो कट फसला. हे त्याच्यानंतर सगळे बाहेर पडले तिकडनं. पण मदनलाल पाहवा नावाचा युवक जो निर्वासित होता, ज्यांनी तिकडे एक बॉम्ब फोडला होता, तो बॉम्ब पण अगदी किरकोळ बॉम्ब होता, त्यांनी काही म्हणजे त्याचा आवाजही फारसा झाला नाही, पण तो पकडला गेला आणि त्याच्याकडनं या हत्येचा सूत्रधार अग्रणी आणि हिंदू राष्ट्र या दैनिकाचा संपादक आहे अशी पोलिसांना त्या दिवशीच रात्री म्हणजे 7-8 वाजेपर्यंत ही बातमी कळली. तर जर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातील अग्रणी हे मोठं तेव्हा किंवा अग्रणी आणि त्याचंच नाव नंतर हिंदू राष्ट्र झालं, तर हिंदू राष्ट्र हे मोठं दैनिक होतं, एक विरोधी दैनिक होतं, सरकारवर प्रखर टीका करत होतं. त्या दैनिकाकडनं अनेकदा त्याचे जामीन घेतले होते, ते जप्त झाले होते. मोरारजी देसाई तेव्हा गृहमंत्री होते, ते स्वतः नथुरामला ओळखत होते. बाळासाहेब खेर त्याला ओळखत होते. काकासाहेब गाडगीळ हे केंद्रीय मंत्री, हे वरिष्ठ नेते काँग्रेसचे, ते नथुरामला स्वतः ओळखत होते. मग मला सांगा की 20 तारखेला माहीत असून पण नथुरामला का पकडलं नाही? आणि मग कपूर कमिशनच्या याच्यातनं अभ्यास करताना मला असं लक्षात आलं की 60पेक्षा अधिक वेळेला 20 ते 30 जानेवारी या दरम्यान त्यांना पकडायची संधी पोलिसांनी सोडली. पण लक्षात ठेवा, एखादी यंत्रणा सतत चुका करेल, पण सगळ्याच यंत्रणा सतत चुकाच करत आल्या आहेत आणि हा योगायोग आहे हे मानणं कठीण आहे. बरं, मी तुम्हाला इथे थांबवतोय. कपूर कमिशनचा तुम्ही वारंवार उल्लेख करताय, तर कपूर कमिशन हे नेमकं काय प्रकरण आहे हे जरा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. म्हणजे ही घटना खूप जुनी आहे, त्याचे संदर्भ पण खूप जुने आहेत, तर त्याच्यामुळे त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा उलगडा व्हावा हा माझ्या प्रश्नामागचा हेतू. नाही, हे सांगणं आवश्यक आहे, कारण लोकांना असं वाटतं की कपूर कमिशन हा गांधी हत्येचा तपास करण्यासाठी निर्माण झालं होतं. पण गांधी हत्येचा तपास हा झाला होता, कोर्ट केसही झाली होती, परंतु जेव्हा गोपाळ गोडसे आणि विष्णुपंत करकरे यांची सुटका झाली आणि तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी एक सत्यनारायण समारंभ आयोजित केला आणि तिथे बोलताना केसरीचे जे संपादक होते केसकर, त्यांनी असं उल्लेख केला तिकडे, केतकर, की अनेक जणांना ही गोष्ट आधी माहिती होती आणि पुण्यातील एक काँग्रेसचे नेते होते, त्यांनी बाळासाहेब खेरांनाही पत्र पाठवलं होतं आणि मग त्याच्यानंतर त्या केतकरांनी अटक झाली त्याच्यानंतर आणि लोकसभेत गदारोळ झाला आणि मग सरकारने सरकारी अधिकारी आणि नेत्यांना मंत्र्यांना याची माहिती होती का ह्याचा तपास करण्यासाठी कपूर कमिशन स्थापन केलं आहे. म्हणजे या कटाची माहिती होती का स्थापन केलं आहे. पण
मला आता तुम्हाला सांगायचं 20 तारखेला कट झाला, 20 तारखेला नथुराम गोडसे मारणार आहेत ही माहिती स्वतः मदनलाल पाहवा यांनी दिलेली होती पोलिसांना. तर 10 दिवस पोलीस सरकारला आधी माहितीच होतं की गांधींची हत्या होणार आहे. आणि त्याच ठिकाणी त्याच वेळेला म्हणजे पहिला अटेम्प्ट झाला, हत्येचा प्रयत्न झाला, त्याच ठिकाणी त्याच वेळेला 10 दिवसांनी पुन्हा हत्येचा एक प्रयत्न होतो. ही खूप गंभीर गोष्ट आहे. आणि ह्या तपासात इतक्या गंभीर गोष्टी आहेत की 22 तारखेला दिल्ली पोलीस मुंबईला आले आणि नगरवाला नामक एक DCP होते, त्यांना भेटले. त्याच्या आधी 21 तारखेला एक जैन म्हणून प्रोफेसर जैन म्हणून एक प्रोफेसर होते. मदनलाल पाहवा हा त्यांची पुस्तकं विक्रीचं काम करत होता. तर त्याच्यामुळे मदनलाल पाहवा त्यांना दिल्लीला जायच्या आधी भेटला होता आणि त्यांनी सांगितलं होतं आम्ही काही जणांची हत्या करायला जातोय. तर यांना वाटलं की काय उगाच काहीतरी गंमत करतोय. पण 20 तारखेचं बघून ते मोरारजी देसाईंना भेटले आणि मग मोरारजी देसाईंनी ह्या नगरवालाचं ज्याचं नाव घेतलं DCP नगरवाला, याला रेल्वे स्टेशनवर बॉम्बे सेंटरला बोलवून घेतलं. ते गुजरातला चालले होते आणि त्याला सांगितलं ह्याचा तू तपास कर, पण तू कमिशनर किंवा IG, तेव्हा IG कामते म्हणून होते, मारुतराव कामते, त्यांना सांगू नको. हे स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन यू रिपोर्ट टू मी. आणि त्यामुळे नगरवाला हे पूर्ण 10 दिवस भरूचच्या कमिशनर होते. भरूच्यांना माहीत नाही, कामत्यांना माहीत नाही. आणि नंतर या दोघं अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला कळलं असतं तर आम्ही नथुरामला कधीच पकडलं असतं. म्हणजे हे कुठेतरी दडपायचं काम होतं का? हा तपासात हे करायचं होतं का? कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा दिल्ली पोलीस आले आणि त्यांनी सांगितलं आणि त्यांनी नगरचे करकरे हे नाव अगदी स्पष्ट होतं आणि अग्रणीचे संपादक, तर ते जे पोलीस होते त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये असं लिहिलं आहे की वी आर ऑलमोस्ट इन हाऊस अरेस्ट. मी तुम्ही कुठे जायचं नाही, तुम्ही कपडे तुमचे युनिफॉर्म उतरवा इथपर्यंत त्यांना सांगण्यात आलं. ते हॉटेलात उतरले तर तिकडनं त्यांना एका इन्स्पेक्टरच्या घरी नेण्यात आलं. त्यांना असं खोटं सांगण्यात आलं की नगरहून एक इन्स्पेक्टर आला, आम्ही चौकशी सुरू करतोय. पण हे असं काहीही घडलं नव्हतं. नगरला यांनी जो फोन केला, नगरवाल्यांनी अहमदनगरला जो फोन केला तो त्यांनी तिथल्या SP शी बोलणं आवश्यक होतं. हे DCP होते इथले, तर त्यांनी SP शी बोलले नाही. त्यांचे भाऊ तेव्हा JP जस्टिस ऑफ पीस होते, जी 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 काय म्हणतात त्याला अनधिकृत नाही, मला काय म्हणायचं, ती एक मानद पोस्ट आहे. त्यांच्याकडे हा माणूस चौकशी करतो, हे तुम्हाला तरी पटेल का? आणि मग तो सांगतो की नाही हे लोक बाहेर आहेत आणि यांना पाठवलं की आम्ही योग्य ती कारवाई करतोय. पण यांनी कुठलीही कारवाई केली नाही. यांच्याकडे नावं असून सगळं असून यांनी फक्त एकच काम केलं, ते सावरकरांच्या घरावर पाळत ठेवली. म्हणजे एवढंच एक काम केलं. आणि त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये अगदी स्पष्ट आहे की 20 ते 30च्या दरम्यान हे आरोपी कधी सावरकरांना भेटायला आले नाहीत. म्हणजे सावरकर यशस्वी होऊन या वगैरे म्हणाले, हे सगळं खोटं आहे. आणि हा पोलीस रिपोर्टच सांगतो. आणि हे कपूर कमिशन पुढे नमूद झालेलं आहे, पण कोर्टात कधी झालं नाही. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यानं ते इतक्या पातळीपर्यंत गेलं की 20 तारखेला हे झाल्यानंतर पोलिसांनी खूप वेगात तपास सुरू केला. 21च्या सकाळपर्यंत तपास चांगला सुरू होता. तिथे मेहरा म्हणून DW मेहरा हे DIG होते. ते आजारी होते तरी ते घरनं तपास तो हँडल करत होते. आणि जेव्हा सकाळी त्यांनी रिपोर्ट विचारला तेव्हा त्यांना सांगितलं की IG जे दिल्ली पोलीसचे आहेत त्यांनी हा तपास आपल्या हातात घेतलेला आहे. आणि मेहरा आजारी आणि हे जे IG होते घेतला होता का? नाही, हे जे IG होते हा संजीवी TG संजीवी म्हणून त्यांचं नाव आहे. हे IG तेव्हा IB इंटेलिजन्स ब्युरोचेही प्रमुख होते. त्यांच्याकडे डबल चार्ज. इंटेलिजन्स ब्युरो ही तत्कालीन ब्रिटिश भारतामध्ये अत्यंत नामवंत संस्था समजायची जायची. माउंटबॅटननी स्वतः सांगितलं आहे की कुठलीही गोष्ट यांना सांगितली की एका तासात ते हुडकून काढण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होतं. अशाच नामवंत संस्थेचा प्रमुख हा दिल्लीचाही प्रमुख होता. आणि हे जे IBचे प्रमुख असतात हे थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात. मग काय झालं की अचानक तो तपास थांबला. 21 नंतर तपासच थांबला. तरी यांच्या सांगण्यानुसार ते 2 पोलीस ऑफिसर आले मुंबईला, त्यांना हाकलून देण्यात आलं. त्याच्यानंतर पुढं काही नाही. आणि तेव्हा UG राणा हे महाराष्ट्राचे CIDचे प्रमुख होते. DIG त्यांची रँक DIG होती. हे दिल्लीतच उपस्थित होते. आता महाराष्ट्राच्या ज्याचं ऑफिस पुण्याला आहे त्याला अग्रणी किंवा हिंदू राष्ट्राचा संपादक कोण माहीत नाही, हा सगळ्यात मोठा विनोद आहे. ते दिल्लीत असताना त्यांनी नाव पण घेतलं नाही आणि त्यांनी विचारलं पण नाही. त्यांचं म्हणणं मला कोणी सांगितलं नाही. आता एखादा DIG असतो महाराष्ट्रातनं आणि मराठी माणसं आली हे सिद्ध झालं होतं 20 तारखेलाच त्याच्या जबाबदारी. मग त्यांना का कोणी विचारलं नाही? काकासाहेब गाडगेंना का विचारलं नाही? तर विचारायचंच नाही हे ठरलं होतं की यांना आधीच माहीत होतं गोडसे आणि यांनी ठरवलं की त्याला येऊ द्यायचं. तर त्यांनी मेहरांनी स्वतः गांधींना भेटले
आणि सांगितलं की मी तुमच्याबरोबर संरक्षक म्हणून राहीन. तर गांधींनी मान्य केलं. म्हणजे गांधींचा सिक्युरिटीला विरोध होता हे सगळं खोटं आहे. गांधींचा फक्त अंगझडती घ्यायला विरोध होता, पण ती अंगझडती तुम्ही बाहेर घेऊ शकता. जर तुमच्या कार्यालयात तुम्ही मला दिनेशजी म्हणालात की माझ्या कार्यालयात कोणी घेणार नाही, पण सिक्युरिटी बिल्डिंगच्या खाली घेऊ शकते ना. बिर्ला भवनच्या बाहेर तुम्ही अंगझडती घेऊ शकत होतात, तुम्ही नथुरामचे फोटो पाठवू शकत होतात, पण नाही. पण गांधींनी यांना सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर राहा. ते साध्या वेशात पिस्तूल घेऊन गांधींच्या बरोबर राहत होते. 25 तारखेला ते परत आजारी पडले. त्यामुळे त्यांनी अमरनाथ भाटिया हा जो सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस होता दिल्लीचा, अतिशय वरिष्ठ अधिकारी आहे, त्याला सांगितलं की माझ्याऐवजी आता तू सिक्युरिटी द्यायची. 29 पर्यंत भाटिया होता, नेमका 30ला भाटिया तिकडनं गायब. आणि भाटियांनी कारण असं दिलं की CPWD या कुठल्या तरी दिल्लीतल्या एका युनिटमध्ये संप होता म्हणून मी ते बंदोबस्ताला गेलो. फुटकळ कारण आहे. फुटकळ कारण आहे. आणि समजा तुम्ही गेला तर तुम्ही तुमचा असिस्टंट द्यायचा ना, तुमचा डिवाइस बी तिथे अपॉइंट करायचा तुम्ही. पण जर तो असता तर नथुराम गोडसेंच्यामध्ये ते उभे ते त्यांच्यामध्येच असते ना ते. आणि पिस्तूल काढत हे तर उत्तम शूटर होते हे सगळे. आणि नथुराम गोडसेंनी आयुष्यात पहिल्यांदा पिस्तूल हातात धरलं होतं. बरं, तुमच्या पुस्तकामध्ये जे काही म्हटलं आहे त्याचं म्हणजे 2-3 ओळीत जर वर्णन करायचं झालं तर नथुराम गोडसेंनी ही हत्या केली असं भासवण्यात आलं, हा त्यातला एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा मला वाटतं असं आहे की ही हत्या होणार याची पूर्वकल्पना असून सुद्धा तत्कालीन सरकारने ढिलाई बाळगली, बरोबर? हो, पण मला वाटतं की हा मुद्दा अधिक स्पष्ट व्हायला 3 मुद्दे आपण यातले लक्षात ठेवले पाहिजे. की 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत तत्कालीन यंत्रणांना हे माहिती होतं की नथुराम गोडसे, कारण एका मोठ्या दैनिकाचा संपादक कटाचा सूत्रधार आहे आणि त्याचं नाव पोलिसांना माहीत नाही. साधा आरएनआय ऑफिसात ते दिल्लीला गेले असते. नंतर तर त्या IBच्या रेकॉर्डरांची नावं आहेत, म्हणजे IBला यांची नावं माहिती होती. कोणाकडे चौकशी करायची गरज नव्हती. पण चौकशीच करायची असती तर दिल्लीला आरएनआयचं ऑफिस एक 5 मिनिटाच्या अंतरावर होतं, तिकडे जाऊन तुम्ही चौकशी केली असती. म्हणजे नथुराम गोडसे यांचं नाव माहीत नाही हे जे कारण दाखवण्यात येतं हा शुद्ध ही धूळफेक आहे. 10 दिवसांना माहीत होतं. यांनी पद्धतशीरपणे गांधींची सिक्युरिटी काढून घेतली. म्हणजे बघा, भाटिया शेवटच्या दिवशी ॲब्सेंट राहतो आणि भाटियाला जर तत्काळ त्याला बरखास्त करायला पाहिजे होतं, त्याला निलंबित नाही त्याला बडतर्फ करायला पाहिजे होतं, पण त्या माणसाला मुंबईत पाठवून दिलं बदली करून की वातावरण थंड होईपर्यंत मुंबईत राहा आणि तिकडनंच रिटायर हो. म्हणजे अशा पद्धतीने ह्या पोलीस अधिकाऱ्यांना ज्यांनी चुका केल्या त्यांना संरक्षण देण्यात आलं. हे नगरवाला जे होते ज्यांनी काहीच केलं नाही, 30 तारखेला ह्या माणसाला, ज्या माणसाकडे 22 तारखेला दिल्ली पोलीस सांगतायत की महाराष्ट्रातली ही मंडळी गांधींची हत्या करणार आहेत, त्यांना जो पकडत नाही त्याला पूर्ण गांधी हत्येच्या तपास यंत्रणेचा प्रमुख नेला, त्याला दिल्लीला बदली करून नेलं त्या माणसाला. आणि नंतर इतकंच नाही तर तो माणूस नंतर गुजरातचा IG झाला. हे जे UG राणा आहेत ना, यांना 25 तारखेला सांगण्यात आलं की तुमचं मुंबई पोलीस काही आम्हाला कोऑपरेट करत नाही आहेत तर तुम्ही बघून घ्या. मग तो म्हणतो की मला 25 तारखेला पहिल्यांदा तो रिपोर्ट मिळाला जबानी मदनलालची. आता ह्या माणसाने विमानाने यायचं सोडून हा माणूस ट्रेनने आला आणि ते पण थेट ट्रेन न घेता व्हाया अलाहाबाद आला. तिकडे त्यांनी काय श्राद्धकर्म केले अलाहाबादला आणि तिकडनं मुंबईला आला. 29 तारखेला हा माणूस मुंबईला पोचलाय. हा मुंबईला पोचल्यानंतर हा नगरवाल्यांच्या घरी उतरला. यांनी तो नगरवाल्यांना रिपोर्ट दिला. याचं म्हणणं ती 8 पानाची जबानी होती. मग नगरवाला ते वाचायला लागले. तर हा म्हणाला मी तुम्हाला उद्या कॉपी देतो आणि तो रिपोर्ट काढून घेतला. म्हणजे ह्या माणसाने ट्रेनमध्ये रिपोर्ट वाचला नव्हता का? कुठलाही पोलीस अधिकारी जर या गांधी मर्डर अटेम्प्ट इतकी सिरियस गोष्ट आहे ही इतका लाईटली घेईल का? आणि नगरवाल्यांनी पण दिला आणि मग त्यांनी चर्चा केली. नगरवाला म्हणाला की सावरकरांचा एक गट आहे की असे 20 ग्रुप तयार केलेत की प्रत्येक गटामध्ये 20 माणसं आणि त्याचा एक प्रमुख. म्हणजे 420 माणसांचा आहे. 420 लक्षात ठेवा, हे 420 गिरी म्हणतात ना, ती सगळ्यात मोठं उदाहरण इथे आहे. 420 माणसांचा एक समूह आहे ज्याच्यामध्ये अकाली दलाचे तेव्हाचे प्रमुख होते कर्नल मोहन सिंग INA अशी नावं घेतली आहेत त्यांनी. आणि ह्यापैकी कोणाकडेच एन्क्वायरी झाली नाही आणि ही लोक गांधींना किडनॅप करणार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे मी सगळ्यांवर वॉच ठेवून आहे. अरे 420 लोक जर गांधींना किडनॅप करायला येणार असतील तर तुम्हाला 420 लोकांच्या विरुद्ध आज 10 माणसं आली तरी पोलिसांना सांभाळणं कठीण जातं त्या समूहाला. 420 लोक तर तुम्ही त्यांना सैन्यात डेप्युट करायला पाहिजे. त्यांनी काहीच नाही केलं. आणि मग दोघांनी मिळून या संजयविषयी चर्चा केली फोनवर. आणि जेव्हा कपूर कमिशनमध्ये विचारण्यात आलं यांना आधी की तुम्ही फोनवर का बोलला नाहीत, माणसं पाठवली, त्यांच्यामुळे दूरध्वनी सेफ नव्हते तेव्हा, ते त्या ऑपरेटरच्या थ्रू जायचे. मग ऑपरेटर म्हणे यांची सगळी माणसं तिथे पेरली होती. मग संजयविषयी फोनवर बोललं तेव्हा ऑपरेटर तुम्हाला सेफ नव्हता. बरं, एवढं करूनच त्यांनी सांगितलं की मी काढून घेतला रिपोर्ट हातात. यांनी म्हणे मी 2-3 पानं वाचली, रिपोर्ट माझा काढून घेतला. आणि मग काढून घेतला तर दुसऱ्या दिवशी दिलाच नाही. ते मोरारजी देसाईंना भेटले राणा तिथे. मग रात्री ते पुण्याला गेले
माफ करा, मी 29 म्हटलं ते 28ला झालं, 29ला ते पुण्याला गेले, म्हणजे एक दिवस आधी पुण्याला जाऊन त्यांचे गुरटू म्हणून त्यांचे ॲडिशनल DIG होते, ते गुरटूकडे असं नंतर लक्षात आलं की ह्या लोकांची वैयक्तिक माहिती पूर्ण गुरटूंकडे होती. आणि जर गुरटूंनी विचारलं असतं, गुरटू म्हणाले मी यांना 24 तासाच्या आत पकडलं असतं कुठेही. तर कपूर कमिशन त्यांना विचारलं कसं काय, पोलीस पकडू शकले नाही 10 दिवस, तुम्ही कसं पकडलं असतं. तर त्यांचं म्हणणं हे आमच्या रेकॉर्डवर होते आणि आम्हाला CIDला माहिती असतं, आमच्या सर्व्हेलन्सवर असणारा माणूस प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी कुठेही आम्हाला माहिती आहे. हे गुरटूंचं स्टेटमेंट आहे कपूर कमिशन पुढे. यांनी गुरटूलाही बोलवलं नाही. मग ह्याला मग ह्याला विचारलं की तुम्ही काय केलं, तर तो म्हणाला माझा एक इन्स्पेक्टर आजारी होता आणि दुसरा इन्स्पेक्टर कुठेतरी वसईला होता, मग मी त्याला बोलवून घेतलं. तो वसईहून येईपर्यंत गांधींची हत्या झाली होती. पण तुमचं हा माणूस आता हा राणा, याला लगेच 2 वर्ष त्याला IG म्हणून CPN बेरार तेव्हाचं बक्षीस. मग आता मला सांगा की पहिली गोष्ट मी जी सांगतोय की गांधींचं प्रोटेक्शन काढून घेण्यात आलं. गांधींचे हे जे मारेकरी मारायला येत होते यांना मारू द्या गांधींना, ही भूमिका होती. पण गांधींना मारून फायदा कोणाचा होणार होता? मी सांगतो तुम्हाला, पण आता तुम्ही अजून इंटरेस्टिंग प्रकरण यायचं आहे. बोला ना. आपण अज्युम करू नथुराम गोडसेंनी गोळ्या झाडल्या, मी अजून त्या मुद्द्यावर आलेलोच नाहीये, पण गोळ्या झाडल्या तर त्याच्यामध्ये असोसिएटेड न्यूज ऑफ इंडिया म्हणजे असोसिएटेड प्रेस ऑफ इंडिया, जी असोसिएटेड प्रेसची जी ग्लोबल आहे त्यांची एक भारताची तेव्हा ब्रँच होती आणि नंतर त्याचं रूपांतर PTI मध्ये झालं. त्याचा पत्रकार तिथं तो 2 यार्डावर गांधींपासून उभा होता. त्यांनी सगळी व्यवस्थित वेळा नोंदलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं की 5:10 बापूजी तिकडनं बाहेर आले आणि एक 100 मीटर जेमतेम अंतर असेल, म्हणजे आपण 1-2 मिनिटं धरू. गांधी त्या याच्यात आले आणि त्यांनी सांगितलं की मी गोळ्यांचे आवाज ऐकले आणि गांधी पडले. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने गांधींना उचलून दिलं, त्यांचं ब्लिडिंग चालू होतं, गांधी जिवंत होते. त्यांना आत नेलं खोलीत आणि म्हणे मी तिथे बाहेर उभं होतो. 5:35 दिवाण चमनलाल की ते कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे मेंबर होते तेव्हाचे आणि ते एक मोठं व्यक्तिमत्व होतं, ते बाहेर आले. यांनी विचारलं की गांधींचं काय आहे, तर त्यांनी सांगितलं की बापूजी अभि जिवंत आहे, महात्माजी जिंदा आहे अभि. आणि 5:40ला आतनं दुसऱ्या माणसाने येऊन सांगितलं की गांधीजी गेले. म्हणजे 5:12 किंवा 5:13 आपण जर का गोळीबाराची घटना समजली तर 5:40 पर्यंत म्हणजे 27 ते 28 मिनिटं गांधी जिवंत होते. आणि तिकडे आजचं जे राम मनोहर लोहिया हॉस्पिटल आहे ते 1 किलोमीटरवर जेमतेम आहे तिकडनं. मग तेव्हा त्याचं नाव होतं विलिंगडॉन हॉस्पिटल. तेव्हा रस्ते रिकामे असायचे, तेव्हा फार गाड्या नव्हत्या. तर गांधींना गाडीत टाकून पहिलं काम होतं की गांधींना गाडीत टाकायचं आणि हॉस्पिटलमध्ये न्यायचं. कारण त्यांना ज्या गोळ्या लागल्यात ना त्या ह्या बाजूला लागल्यात, एक इथे एक इथे एक इथे, कुठेही व्हायटल ऑर्गन नाहीये. अच्छा, म्हणजे की गांधी गेले तत्काळ मेले. हे राम हे सगळ्यात मोठं खोटं. हे का केलं हाही प्रश्न विचारला पाहिजे ना. जर गांधी 28 मिनिटं जिवंत होते तर गांधींनी हे राम म्हणाले आणि मेले. आणि हा एका पत्रकाराचा अहवाल आहे. सगळ्यात तुम्हाला गंभीर गोष्ट अशी आहे की गांधी मेल्याची वेळ कुठेच नाहीये रेकॉर्डमध्ये. अच्छा, कोर्ट काय म्हणतं, समटाईम आफ्टर 5:15. समटाईम म्हणजे किती वेळ, वाटलं नाही तुम्हाला. आणि मग गांधी 5:17ला मेले असा एक दावा केला जातो. त्या दाव्याचं कारण काय म्हणजे त्यांचं घड्याळ बंद पडलं. अहो समजा एखादा माणूस रात्री पडला आणि मेला, ते कोणी बघितलं नाही तर पडल्याने घड्याळ बंद पडू शकतं ना त्याचं. ते जेव्हा आय विटनेस नाही आहे तेव्हा तुम्ही घड्याळाचा दाखला देता. पण इथे तुम्ही इतके 200-250 लोकांपुढे ती गोळी चालली आणि कोणीच नोंद केली नाही, फक्त हा APIचा रिपोर्टर. ते गांधी जिवंत होते, त्यांना डॉक्टर का नाही दिले? नेहरू आले, पटेल आले, सगळे आले, मोठे मोठे नेते आले, पण डॉक्टर नाही आले. आणि आज जाऊन गांधी पाणी प्यायलेत. अच्छा, हे माउंटबॅटनचा जो प्रेस सेक्रेटरी होता हे त्यांनी स्वतःच्या याच्यात लिहिलेलं आहे की गांधी आज जाऊन पाणी प्यायले, म्हणजे गांधी पाणी पण प्यायले, म्हणजे ते जिवंत होते. त्यांना जर नेलं असतं तर हॅमोरेज थांबलं असतं. डेथ सर्टिफिकेट म्हणते डाईड ऑफ हॅमोरेज, म्हणजे 10-20 मिनिटं 25 मिनिटं त्यांचा रक्तस्राव होत होता आणि रक्तस्रावाने हळूहळू मेले. बरं ते मी तडफडत मेले. जेवढा काळ ते जिवंत होते त्या काळामध्ये त्यांना काही प्रथमोपचार वगैरे काहीच नाही. अच्छा, काहीच नाही. मग आता मला सांगा ना तुम्ही, हे म्हणजे गोडसेंनी मारलं हे सगळं आपण मान्य केलं, गोडसे पापी आहेत, मग गांधींना न वाचवणारे, गोडसेंपासून गांधींचं रक्षण न करणारे, शेवटच्या क्षणी अंगरक्षक काढून घेणारे, त्याच्यानंतर गांधींना 28 मिनिटं तडफडत जिवंत ठेवणारे, हे जे काय हे सरकारच होतं ना तत्कालीन. मग हे तर महापापी आहे. पण ह्याच्याही पुढची सगळ्यात गोष्ट म्हणजे मला जे आहे संशोधनाच्या ह्याच्यात जेव्हा मी तो मेडिकल रिपोर्ट बघितला तेव्हा मला असं संशय निर्माण झाला की ह्या गोळ्या गोडसेंनीच झाडल्या नाहीत. आणि त्यानंतर मी हा तो मेडिकल रिपोर्ट आहे तो मी फॉरेन्सिक तपासणीसाठी दिला आणि त्या फॉरेन्सिक रिपोर्टवरनं हे 100% सिद्ध होत आहे की गांधींना लागलेल्या गोळ्या या गोडसेंच्या पिस्तुलातून झाडल्याच गेल्या नाही आहेत. म्हणजे
तुम्ही गोडसेंना इथे क्लीन चिट देत आहे, कारण गोडसेंनी स्वतः मान्य केलंय की मी गांधींची हत्या केलेली आहे. मी गोडसेंचा क्लीन चिट देत नाहीये. गोडसे गांधींची हत्या करायच्या उद्देशाने गेले होते, दोनदा गेले होते आणि दोन्ही वेळेला त्यांचा प्रयत्न फसला. लक्षात ठेवा, पहिल्यांदा पिस्तूल हातात धरलेलं आहे त्या माणसांनी आणि त्यांनी वर्णन जे केलेलं आहे की मी असं पिस्तूल दोन हातात धरून मी गांधींना नमस्कार केला, म्हणजे ग्रीप पण त्यांची बरोबर नाही पिस्तुलावर. अच्छा. आणि तेवढ्यात मनूबेन गांधी म्हणजे त्यांची जी नात होती ती पुढे आली. मग यांनी एका हातात पिस्तूल धरलं, दुसऱ्या हाताने मनूबेनला बाजूला ढकललं आणि गोळ्या झाडल्या. किती अंतरावरून? आता मला सांगा, मी गोळ्या स्वतः किती अंतरावरून झाडल्या? 2 फुटावरनं 3 फुटावरनं. अच्छा. पण जेव्हा अशा गोळ्या झाडण्यात येतात तेव्हा मनूबेन गांधी ढकलते, तेव्हा त्यांचा हात जरा जरी बाजूला गेला तरी तो नेम चुकणार आहे. नाही, पण 2 आणि फुटावरून जेव्हा हे मी अत्यंत जबाबदारीने करतोय, कारण मी स्पोर्ट्स शूटिंगमध्ये मी स्वतः शूटर आहे आणि कुठलाही जो खूप एक्सपर्ट असतो तोच एका हाताने पिस्तूल चालवू शकतो. त्याची रिकॉईल असते, त्या गोळी झाडल्यानंतर जो झटका येतो त्याने पिस्तुलाची दिशा बदलते आणि नेम चुकतो तुमचा. पण फक्त 2 फुटावरून गोळी हो, चालवली. 100% चुकू शकतो. पण त्याच्यात दुसरं पण एक हे आहे की त्यांच्या गोळ्या लागल्या नाही, त्याला दुसरा पण एक पुरावा आहे. कारण पोलिसांनी तिकडे रतन सिंग म्हणून एक पोलीस उभा होता बाजूला, त्याची साक्ष आहे. तो म्हणतो की मी बघितलं, माझ्या समोर मी उजव्या बाजूला उभं होतो, गोडसेंनी म्हणजे त्या मारेकऱ्यांनी काढलं पिस्तूल आणि गोळ्या झाडल्या. मी तिकडे गेलो तेव्हा त्या दोघा तिघांनी त्यांना पकडलं. त्यात एक असिस्टंट सब इन्स्पेक्टर होता आणि त्याला घेऊन गेले. आणि मग मी बघितलं की त्यांच्या पायाशी, मारेकऱ्याच्या पायाशी मला 2 रिकामी काडतुसं मिळाली आणि झाडलेल्या गोळ्या पण तिथे मिळाल्या. गोडसेंनी 2 गोळ्या लगेच एका सेकंदात त्यांच्या 2 गोळ्या याच्या. जर गांधींच्या शरीरातनं गोडसेंच्या गोळ्या गेल्या तर पायाशी आल्या कशा? आणि हे कोर्टात त्यांनी शब्दावर सांगितलंय, याला कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाहीये. त्यांनी गोडसेंनी किती गोळ्या झाडल्या, गांधींना किती गोळ्या लागलेल्या? गोडसेंनी स्वतः असं म्हटलंय की मी 2 गोळ्या झाडायचं ठरवलं होतं, परंतु मला नंतर आणि मला असं वाटतं की मी 2 गोळ्या झाडल्या. हे त्यांचं वाक्य मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो. आय थॉट आय फायर्ड ट्वाइस बट लॅटर आय केम टू नो. मला नंतर कळलं, मी कोणीतरी सांगितलं, लॅटर आय केम टू नो आय फायर्ड 3 शॉट्स. अच्छा. म्हणजे ह्याच्यात गोडसे फॉर्म नाही आहेत. गोडसेंनी गोळ्या झाडल्या, गांधी मेले. गोडसेंचा गैरसमज होणं साहजिक आहे की माझ्याच गोळ्यांनी मेले, कारण त्या क्षणी गांधींना ज्या किती गोळ्या माणसाने कधी लागलेल्या? कोंबडी पण कापलेली होती तो एक माणसाची हत्या करायला जातो, त्यांच्यावरचा मानसिक दबाव किती असेल तुम्ही बघा. गांधींना किती गोळ्या लागल्या? गांधींना 3 गोळ्या लागल्यात. अच्छा. आणि आता मी परत येतो की आता हा जो नैसर्गिक पायाशी कशा पडल्या, तर 20 तारखेला हे पण सगळं मी जे सांगतो हे सगळे त्या कोर्टापुढे सादर झालेले पुरावे आहेत. तर 20 तारखेला एक घटना अशी घडली की 20 तारखेला पण हे लोक पिस्तूल ट्राय करायला हिंदुमा सभा भवनाच्या मागे गेले होते आणि त्याच्यात ही बडगेनी साक्ष दिली आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही जे एक पिस्तूल तर खराब होतं चाललंच नाही, दुसऱ्या पिस्तुलातनं जी गोळी निघाली ती 10-15 फुटावर जाऊन पडली. कोणतं पिस्तूल वापरलं त्यांनी? ऐका ना 10-15 फुटावर पिस्तूलची गोळी पडली, याचा अर्थ ते ॲम्युनिशन फॉल्टी होतं. तर त्याच्यात एक गणित असतं की जर 15 फुटावर गोळी पडली तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल, म्हणजे नळीतनं जाताना त्याचा वेग काय असेल. तर ते साधं गणित आहे. या गणिताने असं होतं की त्या गोळीचं वजन 6.2 ग्रॅम्स होतं. मी अगदी एक्झॅक्ट त्याचं गणित केलेलं आहे आणि मी 10 मीटर धरलं, म्हणजे 15 फुटाच्या ऐवजी मी दुप्पट अंतर धरलं. तर त्याच्यात असं लक्षात येतं की ती गोळी 15 फुटावर जर पडणार असेल, 30 फुटावर म्हणजे 10 मीटरवर, तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही 18 मीटर होते. आता फॉरेन्सिक सायन्स असं म्हणतं की तुमच्या शरीरात गोळी शिरायला किमान 40 ते 50 मीटर त्या गोळीचा वेग हवा. अच्छा. म्हणजे 18 मीटरची गोळी एक दगड फेकल्यासारखं आहे. आणि नंतर जेव्हा त्या बडगेच्या कडनं हत्यारं, तेव्हा एक काँग्रेसचे आमदार होते, त्याच्या घरी त्यांनी हत्यारांचा साठा ठेवला होता, खरात म्हणून, गणपत खरात म्हणून. त्या खरातांना कधी पोलिसांनी पकडलं नाही का, चौकशी पण नाही केली. त्यांच्या घरी बडगेची हत्यारं होती. तर तिथे पोलिसांना जी हत्यारं सापडली, जो दारुगोळा सापडला, एका कापडात वेगवेगळ्या कॅलिबरच्या गोळ्या अशा एकत्र सरमिसळ भेळ करावी तशा बांधून ठेवल्या होत्या. ऍक्च्युली गोळ्या स्टोअर करायची एक पद्धत असते, वॉटरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करतात आणि तरी 1 वर्षानंतर त्याचं जातं. जर गोळ्या तुम्ही तो सील बॉक्स उघडला तर वर्षभरानंतर गोळ्या बाद होतात. नथुराम गोडसेंनी ज्या वापरलेल्या गोळ्या होत्या त्या 1900, त्याच्या कार्ट्रिजेसवर मार्किंग आहेत, ज्या 2 मिळाल्या ना, 1937 आणि 1941. म्हणजे दुसरी गोळी जर आपण विचार केला तर ती 7 वर्ष जुनी होती. अच्छा. आणि ती अशा कंडिशनमध्ये असल्यामुळे, आणि हा त्यांच्याकडचं ॲम्युनिशन फॉल्टी होतं ह्याचा पुरावा बडगेंनी स्वतःच दिलेला आहे की 10 फुटावर गोळ्या जाऊन पडत होत्या.
तर माझं स्पष्ट मत आहे, गोळ्या ॲम्युनिशन फॉल्टी होतं. नथुराम गोडसेंनी ज्या गोळ्या झाडल्या त्या गांधींच्या छातीवर लागल्या. आपण जर त्यांचं ते एक मृतदेहाचं छायाचित्र आहे, एकमेव छायाचित्र आहे, ते तुम्ही नंतर दाखवा, मी तुम्हाला हे करीन ते. त्याच्यावर छातीवर 2 काळे डाग दिसत आहेत. म्हणजे जर आपल्याला दगड मारला तर तुमच्या इथे ते रक्त साकळून काळे डाग होतात, तशा प्रकारचे ते दिसत आहेत. म्हणजे त्या गोळ्या लागल्या, तो एक दगड मारल्यासारखं होतं, नथुरामच्या पाया शिवून पडल्या. आणि आता हे सगळे गुरटू पण म्हणतात, आम्हाला माहिती होतं असतं की हा नॉर्मली आमचे कुठे असतात ही माणसं. नथुराम मारणारे कळल्यामुळे मला तर वाटतं नथुराम सर्व्हेलन्समध्ये होते आणि ते अशी काहीतरी गडबड करणार, कारण 20 तारखेला त्यांनी ऑलरेडी केलं होतं, चूक केली होती. यांचं काहीतरी ॲम्युनेशन खराब होईल, नेम चुकेल ही भीती त्यांना अजूनही होती. हे जे कोण ज्या कोणी गोळ्या झाडल्या ना त्यांना ही भीती होती. त्यामुळे नथुरामने पिस्तूल काढलं आणि यांनी गोळ्या झाडल्या. त्याचा ब्लेम नथुरामवर आणला. एक लक्षात ठेवा, हिंदू माणसाच्याकडून गांधी मरणं हे अत्यंत आवश्यक होतं. कारण गांधी हत्या झाल्यानंतर जसं माउंटबॅटन लगेच आत शिरला, तसं कोणीतरी तिकडे ओरडलं की मुसलमानों ने गांधी को मारा है. तर माउंटबॅटननी ओरडून सांगितलं की नाही, कातिल हिंदू आहे, द मर्डर इज हिंदू. तर त्याच्यावर तो ॲलन कॅम्पेल हा त्यांचा जो प्रेस सेक्रेटरी होता, प्रेस अटॅची जो होता, त्यांनी ताबडतोब विचारलं त्यांना. आणि ही आठवण दोघांनी दिलेली आहे, ॲलन कॅम्पेलनी पण लिहिली आहे आणि माउंटबॅटननी पण याच्याबद्दल लिहिलेलं आहे की हाऊ डू यू नो की ही इज हिंदू. तो म्हणाला आय डोंट नो, बट इफ ही इज मुस्लिम देन वी आर फिनिश्ड. वाक्य लक्षात ठेवा, इफ इट इज अ मुस्लिम देन वी आर फिनिश्ड, सो बेटर द असॅसिन बी हिंदू. म्हणजे हे अगदी स्पष्ट होतं की यांना हिंदू माणसांनीच मारायला पाहिजे होतं. एका हिंदू माणसाने पिस्तूल काढलं, मारणारे कोण आहेत मला माहीत नाही. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, ज्यावेळी नथुरामने गोळ्या झाडल्या तेव्हा तिथे भरपूर लोक उपस्थित होते असं तुम्हीच म्हणालात. मग जर नथुराम गोळ्या झाडतोय हे लोकांनी पाहिलं तर दुसऱ्या ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याला सुद्धा लोकांनी पाहिलं असण्याची शक्यता आहे. तुम्ही स्नायपर हा शब्द ऐकलाय का? पण स्नायपर शब्द ऐकलाय ना? मग ह्या गोळ्या 3 वेगवेगळ्या दिशांनी झाडण्यात आलेल्या आहेत असं माझं मत आहे. फॉरेन्सिकचं मत असं आहे की फोटोवरनं ते सांगू शकत नाहीत, कारण जोपर्यंत त्यांना मूळ निगेटिव्ह मिळत नाही तोपर्यंत. पण ज्या 2 मेडिकल रिपोर्टवरनं ज्या 2 गोळ्या झाडलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या दिशेने झाडण्यात आल्या आहेत आणि त्या वरनं खालच्या दिशेला आहेत. म्हणजे त्या गोळ्या अशा झाडण्यात आलेल्या आहेत की जे समोरनं झाडूच शकत नाही. आणि ती गोळी पोटात लागलेल्या गोळ्या कमरेकडनं बाहेर आल्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो, एक नकाशाच दाखवतो ना आता याच्यात. तर हा मला फॉरेन्सिक तज्ज्ञांनी हे स्केच काढून दिलेलं आहे. तुम्ही जर वरच्या याच्यावर बघितलं तर इथे एक छिद्र आहे, ते खाली गेलेलं आहे, त्याच्या डॉटेड लाईननी डायरेक्शन ऑफ द फायर दिसतंय. म्हणजे ही गोळी अशी झाडलेली आहे आणि दुसरी गोळी इथे लागून ती इथे आलेली, ही गोळी अशी झाडलेली आहे. अच्छा, म्हणजे एक गोळी या बाजूनी झाडली आहे, एक गोळी अगदी तुम्ही जर का लाईन बाहेर काढल्या मी वेगवेगळ्या दिशांनी झाडलेली आहे. अच्छा, त्याचंच एक दुसरं रूपांतर असं आहे की साईडनी. आता बघा या गोळ्या वरनं खाली येत आहेत. म्हणजे हा अँगल जर आणला तर तो अँगल असा आहे, तो असा अँगल समोरचा नाही आहे. म्हणजे हा जो एरो आहेत ना त्या अँगलनी गोळ्या नाही लागल्यात, गोळ्या अशा वरनं, कारण या गोळ्या खाली गेलेल्या आहेत. आणि ही जी गोळी आहे ना इकडची ती ह्या अँगलनी मारली गेलेली आहे असं स्पष्ट त्या. पण फॉरेन्सिक त्याचं मला पुष्टी करायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं इट इज इन्सफिशियंट एव्हिडन्स फॉर मी टू कॉमेंट ऑन दिस, बट ही हॅज कॉमेंटेड ऑन द 2. या 2वर त्यांनी अगदी पॉझिटिव्ह कॉमेंट केलेलं आहे की या वेगवेगळ्या दिशांनी झाडलेल्या गोळ्या आहेत, या वरनं झाडलेल्या गोळ्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ॲब्रेशन मार्क असतो, ॲब्रेशन कोलार म्हणतात त्याला, की जेव्हा जवळनं गोळी झाडण्यात येते तेव्हा एक तर ते कार्बन येतो, पण समजा कपडे असतील तर कार्बन काही शरीरावर येणार नाही. गांधींच्या अंगावर शाल होती असं पण गृहीत धरलं, पण जी गोळी ती एवढ्या वेगाने आत जाते की ती त्याच्यावर जवळनं मारलेली गोळी, 2 ते 3 फुटाच्या आतनं मारलेली गोळी, ज्या गोळ्या नथुरामनी मारल्या होत्या, तर ती जर नथुरामची गोळी असती तर तिथे ॲब्रेशन कॉलर निर्माण झाले असते, ॲब्रेशन मार्क निर्माण झाले असते. परंतु गांधींच्या मृत्यूच्या सर्टिफिकेटमध्ये अशा कुठल्याही मार्कचा उल्लेख नाही आहे. म्हणजे या गोळ्या दूर झाडण्यात आल्या होत्या. पण त्या गोळ्या आणि पिस्तूल मॅच नाही केलं का नंतर? नाही केलं. त्यांनी काय केलं, ज्या नथुरामच्या पायाशी झाडलेल्या पडलेल्या गोळ्या होत्या त्या नथुरामच्या पिस्तुलातनं काढल्या, एवढंच केलं. त्यांनी हेही करायला पाहिजे होतं की नथुरामच्या ज्या गोळ्या आहेत त्याच्यावर गांधींचं रक्त आहे का, टिश्यू आहेत का, गांधींची त्या शालीतनं गेल्या शालीचे टिश्यू आहेत काय असतात ते, ह्या टेस्ट केल्याच देत. आणि ह्याला कारण, आणि तिसरं म्हणजे जी शरीरातली गोळी आहे ती त्यांनी काढायला पाहिजे होती. ती जर ठीक आहे तुम्ही पोस्टमॉर्टम नाही केलं पण फोर्सेपनी तुम्ही गोळी तर काढू शकता. तुम्ही गोळी काढली असती बाहेर ती तर डायरेक्ट मॅच झाली असती. ही बघा शरीरातनं काढलेली गोळी, हे पिस्तूल ही याची आहे, ते केलं नाही. मृतदेह जाळल्यानंतर अनेकदा असं होतं की घाईघाईने मृतदेह जाळला जातो आणि पोलीस नंतर पोचतात. मग पोलीस अशा वेळेला त्या चितेतनं त्या राखेतनं ती अशा जर गोळीबार झाला असेल तर गोळ्या काढतात त्याच्यातनं आणि त्या गोळ्या पण मॅच करता येतात, तेही केलं नाही. आणि हे सगळं करण्याचं कारण
म्हणजे तेव्हाच्या शासकीय यंत्रणा किंवा जी कोण तपास यंत्रणा असेल किंवा जे कोण रिस्पॉन्सिबल लोक आहेत यांना हे माहिती होतं की नथुरामने गोळ्या झाडल्याच नाही आहेत आणि नथुरामवर तर बिल फाडायचं पूर्ण ठरलेलंच होतं. ह्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्यात अहवालानुसार जे एंट्री वुंड आणि एक्झिट वुंड, तुम्ही गुन्हेगारी याच्यावर बरंच लिहिलेलं आहे त्यामुळे मी काय बोलतो ते तुम्हाला जास्तच कळत असेल. तर एंट्री वुंडचा आकार आहे 4.23 mm आणि एक्झिट वुंड म्हणजे जिकडनं गोळी बाहेर पडते त्या दोन्ही याचा आकार 6.5 mm आहे. आता नथुराम गोडसेंनी वापरलं होतं पिस्तूल 9 mm. तर फॉरेन्सिक सायन्स प्रमाणे अगदी म्हणजे एंट्री वुंड थोडीशी कमी असते कारण ती आपली कातडी लवचिक असते, ती परत खेचल्या जाते. तर त्यांचं म्हणणं 10% मॅक्झिमम, पण आपण 15% जरी धरलं एक 7.5 mm अगदी एक्सेप्शनल केसमध्ये ती असू शकते 9 mm ची वुंड. पण एक्झिट वुंड जी असते इट हॅज टू बी मोर दॅन 9 mm हा फॉरेन्सिकचा नियम आहे. तर 9 mm ची एक्झिट वुंड 6.5 mm कशी असू शकेल? म्हणजे केवळ या एकाच याच्यावर, या एकाच बेंबी ते डायरेक्शन विसरा, बाकी सगळं विसरा, ॲब्रेशन कॉलर सगळंच विसरा, तर ते वुडच मॅच होत नाही गोळीला. आणि हा तर्क नाही आहे, हे तथ्य आहे. मग नथुराम म्हणाला, मग हे मला हेच प्रश्न विचारतात, नथुराम मग का म्हणाला? तर ही वॉन्टेड टू किल गांधी. माझ्या पुस्तकाच्या प्रकरणाची सुरुवातच आहे, पुस्तकच सुरुवात आहे, मर्डर ऑफ अ नेशन. तेव्हा गुरुदत्त नावाचे एक मोठे लेखक होते, सिद्धास्थ लेखक, त्यांनी फाळणीवर पूर्ण एक मालिका लिहिली होती पुस्तकांची. त्यातलं शेवटचं पुस्तक होतं देश की हत्या. त्याच्यात एक कॅरेक्टर आहे अप्पाजी म्हणून. ते ठरवतात की मी गांधींना जाऊन मारणार, तर त्यांचे मित्र त्यांना बंद करतात खोलीमध्ये आणि नंतर संध्याकाळी कळतं की नथुराम गोडसेंनी गांधींना मारलाय. मग ते मित्र येतात, सांगतात की तू आता मारायची गरज नाही, आता मारलंय ऑलरेडी. तर ते अप्पाजी असं म्हणतात की तुम्ही गांधींना वाचवू शकलं नाही मला बंद केलं तरी, पण तुम्ही माझं पुण्य हिरावून घेतलं. मला जे पुण्य मिळणार होतं गांधींना मारून, म्हणजे गांधींना मारणं हे पुण्य आहे आणि त्याच्यावर मला अधिकार सांगता यावा अशी इच्छा असणारे तेव्हा हजारो लोक होते. एक नथुराम होते त्यातले. त्यामुळे नथुरामनी, आणि साहजिकच आहे त्यांना काय कळणार आहे की माझ्या गोळ्या लागल्या का नाही लागल्या, तेव्हा दुसऱ्या गोळ्यांनी गांधींना मारलंय. पण त्या गोळ्या नाही आहेत हे फॉरेन्सिक अहवाल सिद्ध करतं, हे तथ्य आहे. त्याच्यामुळे नथुरामनी मारला तर्क आहे. आणि जेव्हा तथ्य आणि तर्कांचा सामना होतो तेव्हा तथ्य हीच श्रेष्ठ असतात, हे लक्षात ठेवा. नाही, पण नथुरामने जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे की तुम्ही जो तर्क देताय नथुरामच्या गोळ्यांनी गांधींची हत्या झाली नाही, मग ज्या गोळ्या झाडण्यात आल्या त्या कोणाच्या सांगण्यावरून? ते आता हे बघा, मी या पुस्तकात पहिलेपासून सांगतोय की मी कुठलेही तर्क लढवणार नाही, मी फॅक्ट्स मांडतो. फॅक्ट्स हे आहेत की कुठलाही जर क्राईमचा तपास करायचा असेल तर त्या गुन्ह्यापासून, त्या हत्येपासून कोणाला फायदा होतो या दृष्टीने तुम्ही जायला पाहिजे. आता जर तेव्हाची परिस्थिती बघितली, तत्कालीन परिस्थिती बघितली, तर माझ्याकडे ब्रिटिश रिपोर्ट्स आहेत काही, ते मी याच्यात मेन्शन केलेले आहेत. साधारण नोव्हेंबर-डिसेंबरचे रिपोर्ट्स आहेत 47चे. त्याच्यात तेव्हा त्यांचा सगळ्या ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्यांचा यांच्यामध्ये पत्रव्यवहार होता परराष्ट्र खात्याचा. त्यांचा असा हे होता की पटेल हे नेहरूंच्या विरुद्ध बंड करणार आहेत आणि पटेल यशस्वी होतील. सगळ्या पत्राचा हात सूर आहे. त्याच्यात एका पत्रात स्पष्ट मिळालं जर असं झालं, पटेल आले, तर इट विल बी व्हेरी बॅड फॉर पाकिस्तान. एक पुढे वाक्यात म्हटलं ऑल्सो फॉर इंडिया, पण इट विल बी बॅड फॉर पाकिस्तान, हे उल्लेख त्याच्यात आहेत. आणि त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की गांधींनी आपलं वजन पूर्णपणे नेहरूंच्या पाड्यात टाकलं तरीही पटेल गटाचाच विजय होईल. म्हणजे 47च्या अखेरीस काँग्रेसमध्ये मोठी फूट अपेक्षित होती. दुसरं म्हणजे सावरकरांना एक पत्र पाठवलं होतं मध्य प्रांत हिंदू सभेच्या अध्यक्षांनी, आणि त्यांनी असं म्हटलं होतं की रविशंकर शुक्ल आणि द्वारकाप्रसाद मिश्र हे जे पटेलांचे खास व्यक्ती होते आणि ते खूप मोठे नेते होते तिकडचे. रविशंकर शुक्ल हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर द्वारकाप्रसाद मिश्र गृहमंत्री होते. त्यांनी सांगितलं की हमें सावरकर जी से तुरंत मिलना है और उनकी सरदार जी के साथ मीटिंग कराने, क्योंकि सरदार जी चाहते हैं कि आगे हिंदू सभा की राजनीति कैसी चलेगी. हे 12 जानेवारीचं पत्र सावरकरांना मिळालंय. सावरकरांनी 17 जानेवारी त्याला उत्तर दिलंय. अर्थात ही भेट पुढे झालीच नाही, कारण 20 तारखेला अटेम्प्ट झाला, 30 तारखेला मारण्यात आलं. ते ह्याच्यात काय झालं तर पटेल गट हा नेस्तनाबूत झाला. लगेच 2 दिवसात पटेलांच्या विरुद्ध आंदोलन झालं. जयप्रकाश नारायण आणि मृदुला साराभाई यांनी आंदोलन केलं रस्त्यात आणि आरोप केला पटेलांवर की पटेलांचे संघाशी संबंध आहेत म्हणून पटेलांनी गांधींना सुरक्षा दिली नाही. आता मुद्दा असा होता की 13 जानेवारीला जेव्हा कॅबिनेटमध्ये 55 कोटी पाकिस्तानला द्यायचा निर्णय झाला, त्यानंतर पटेलांनी राजीनामा दिला होता गांधींकडे आणि पटेलांनी मंत्रिमंडळात सांगितलं की आय विल नेव्हर वर्क इन दिस मिनिस्ट्री. पटेलांच्या मुलीची जी डायरी आहे, मणिबेनची जी डायरी आहे, मणिबेन पटेलांची, जी त्यांनी कपूर कमिशन पुढे सादर केलेली आहे, त्या डायरीमध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे की बापू ने कहा कि अब मैं इस मंत्रिमंडल में काम नहीं करूंगा. ते निघून आले. 12 तारखेनंतर पटेल कामच करत नव्हते. मग पटेलांवर का हा आरोप
तर हा आरोप याचा करता की पटेलांना दाबून ठेवण्यासाठी, अच्छा. की जसं संघाला दाबून टाकलं, हिंदू सभेला दाबून टाकलं, तसं तुम्ही हे करा आणि मुकट काम करा. आणि त्याच्यानंतर पटेल जो गट होता, तुम्ही बघितलं तर 52च्या निवडणुकीनंतर पटेल 50 सालीच निधन झालं. बहुधा या मानसिक दबावपोटीच त्यांना हार्ट अटॅक आला असेल किंवा आणखीनही काही झालं असेल, जसं शास्त्रीजी झालं आणि काय झालं. तर पटेल 50 साली अचानक गेले, त्यांचं काही जाण्याचं वय नव्हतं. पण 52 सालनंतर तुम्हाला पटेल गटाचा एकही मोठा नेता, आणि सगळे मोठे नेते पटेलांच्या बरोबर होते. अच्छा. सगळे नवीन लोक आले, नेहरूंची घराण्याशाही प्रस्थापित झाली, जी आजही चालू आहे. दुसरं म्हणजे ब्रिटन तेव्हा त्यांचं पूर्ण आर्थिक बर्बादीच्या उंबरठ्यावर उभं होतं. त्यांचं दिवाळं निघालं असतं जर भारताचा व्यापार थांबला असता. ते भारतावर आले, ते व्यापारासाठीच आले, आणि गेल्यानंतर एक आपला माणूस तिथे नियुक्त करून, त्याला कठपुतली म्हणतात, तो नियुक्त करून त्याच्यामार्फत भारतावर कंट्रोल ठेवायचा आणि आपला व्यापार सुरू ठेवायचा त्यांचा डाव होता. ते झाला. अच्छा. भारताने मोस्ट फेवर्ड नेशन दर्जातून ब्रिटन बरोबर अनेक दशकं पुढची 20-25 वर्ष ब्रिटनला स्टेटस दिलाय. ब्रिटनची भंगार सामुग्री आपण अत्यंत महाग विकत घेत होतो. तुम्हाला डिफेन्सचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक विक्रांत बोट, भंगारातली बोट आपण विकत घेतली. अच्छा. आणि विक्रांतला आज प्रोजेक्ट करतात की खूप मोठा पराक्रम केला, पण कराची बंदर हवाई दलाने 10 दिवस आधीच उद्ध्वस्त केलं असतं. पण असं ठरलं होतं की विक्रांतला काहीतरी क्रेडिट दिलं पाहिजे, कारण ती बाबा नेहरूंनी एवढं इम्पोर्ट केलेली बोट आहे, भंगारातनं काढून त्याच्यावर आपण करोडो अब्जावधी रुपये खर्च करून ती रिस्टोर केलेली बोट आहे. तर म्हणून मग ते विक्रांत गेली तिकडे. तोपर्यंत हवाई दलांनी पूर्ण बॉम्बिंग करून त्यांचं नौदल पूर्ण नष्ट केलं होतं. मग विक्रांतनी ते गोळे टाकले कराची बंदरावर. तर ही विक्रांत जी बोट आहे ती अत्यंत भंगार अवस्थेत ब्रिटनची एक युद्धनौका आपण विकत घेतलेली. दुसरं म्हणजे तुम्ही बॉर्डर सिनेमा बघितला असेल, तुम्हाला जॅकी श्रॉफ सारखा घड्याळ बघत सूर्योदय कधी याची वाट बघताना हंटर विमानं, ती दुसऱ्या महायुद्धातली भंगार विमानं भारताकडे होती. पाकिस्तानकडे काय होतं? भारत जेव्हा तुमच्याकडनं खरेदी करत नाहीये हे अमेरिकेच्या लक्षात आलं, तेव्हा अमेरिकेने सगळा व्यापार पाकिस्तानशी सुरू केला. त्यात मिलिटरी एड पण दिली. पाकिस्तानकडे सेबर जेट ही लेटेस्ट जेट्स होती. पाकिस्तानकडे पॅटर्न टँक होते. आपल्याकडे शेरमन नावाचे भंगार टँक होते. आपले सैनिक प्राणावर उदारून लढले, म्हणून आपण नॅट सारख्या छोट्या छोट्या विमानांनी सेबर जेट पाडली. ते आपल्या सैनिकांचं कौशल्य आहे, हा त्यांचा बहुमान आहे, इक्विपमेंटचा नाही. ब्रिटनचं सगळं दुसऱ्या महायुद्धातलं भंगार आपल्याकडे आलेलं, थोडक्यात भंगार आलं, त्यांचं प्रोडक्शन आपल्याकडे आलं. अमेरिकेकडे लाईन प्रोडक्शन होतं. कुठलंही इंडस्ट्रियल प्रोडक्ट घ्या, अमेरिकेकडे उत्कृष्ट दर्जाचा होता, आणि बिकॉज ऑफ द लाईन प्रोडक्शन त्याच्या किमती पण कमी होत्या. म्हणजे भारताचं आर्थिक नुकसान झालं का? सामरिक नुकसान झालं, सैन्य दलाचं आपण खच्चीकरण झालं का? तर ब्रिटनचं अर्थकारण चालावं. जर 48 साली भारताने ब्रिटनच्या ऐवजी अमेरिकेकडून सामान घेतलं असतं, जसं जग करत होतं, तर ब्रिटनचं तेव्हाच दिवाळा निघालं असतं. मग फायदा कोणाचा झाला याच्यात? दुसरा ब्रिटनचा फायदा हा झाला की ब्रिटन हे राष्ट्र दुबळं झालं होतं, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा दबदबा होता, पण भारत त्यांच्या मागे होता. 20-25 वर्ष इंदिरा गांधींनी आपलं धोरण ब्रिटनकडून रशियाकडे वळवेपर्यंत आपण ब्रिटनची अक्षरशः आंतरराष्ट्रीय ओढत होतो. ब्रिटन म्हणेल ते आम्ही करायचं. आणि जर त्या नेहरूंनी काय म्हटलं तर त्यांना रोज त्यांचा अहवाल जायचा डेली. मी आज काल केलं, रोज 2 वाजता रात्री पत्र लिहून लेडी माउंटबॅटनला जायचं. तुमचा पंतप्रधान काय करतो ब्रिटनला, ते नेहरू माउंटबॅटन मरेपर्यंत रोज कळत होतं. मग कळवत होते, नेहरू स्वतःच कळवत होते. MI5चा एक विशेष अधिकारी जॉईंट डायरेक्टर रँकचा नेहरूंनी अग्रीमेंट केलं होतं. मार्च 27 भारताचे पंतप्रधान नव्हते, ते परराष्ट्रमंत्री होते माउंटबॅटनच्या मंत्रिमंडळातले. त्यांनी अग्रीमेंट केलं की जे खरं स्वातंत्र्यानंतर रद्द व्हायला पाहिजे होतं, की तो जॉईंट डायरेक्टरचा अधिकारी स्पेशल लायझन ऑफिसर SLO म्हणून आपल्याकडे नियुक्त झाला. त्याच्यानंतर जवळपास 75 पर्यंत जेव्हा KGBनी आणि रशियानी इंदिरा गांधी लक्ष गेलं की तुमच्याकडे तो तुमच्या मुख्यालयातच तळ ठोकून ब्रिटनचा अधिकारी बसला, तुमचं सगळं धोरण तोच चालवतोय, तेव्हा त्याची हकालपट्टी करेपर्यंत तो 20 वर्ष तो तिकडे होता. म्हणजे त्यांचं राजकारण पण आपण कॉपी केलं, त्यांचं अर्थकारण आपण सांभाळलं. आणि हे आंतरराष्ट्रीय राजकारणात एक आहे, गांधींना मारणं तर फार किरकोळ गोष्ट आहे. आणि त्याच्यात गेला बाजार तुम्ही ते नथुरामवर त्याचं दोषारोप करा. जर मुसलमानांनी मारलं असतं तर काय झालं असतं ह्याचंही तुम्ही अनालिसिस करून बघा. बरोबर. तर माउंटबॅटन स्वतःच म्हणतो म्हणजे आमचं सगळं सर्वांनाच झालं असतं जर एखाद्या मुसलमानांनी मारलं असतं तर. बरं, या पुस्तकामध्ये तुम्ही बरेच संदर्भ दिलेले आहेत आणि ते संदर्भ अशासाठी आवश्यक ठरतात की त्या संदर्भाशिवाय जर तुम्ही एखादी गोष्ट मांडली तर त्या भाकडकथा ठरतात. तर मुळात या पुस्तकासाठी तुम्ही किती पुस्तकं चाळलीत, किती पुस्तकांचा अभ्यास केलात, त्याची थोडीशी जरा माहिती आम्हाला द्या. येथे मी ती बिब्लिओग्राफीज दिलेली आहे, त्याच्यामध्ये साधारण 61 पुस्तकं, काही याचे खंड पण असतील, अच्छा, मी रेफर केले आहेत. यातलं
मी मुख्यतः कपूर कमिशनचा वापर केला आहे, गांधी मर्डर ट्रायलचे जे कागदपत्र आर्काईव्हमध्ये मिळाले त्याचा वापर केला आहे, ब्रिटिश डॉक्युमेंट्स जे आहेत म्हणजे ते ब्रिटिश सरकारने रिलीज केलेले त्यांच्याकडे 50 वर्ष झाल्यानंतर एक ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून 12 खंडांचं म्हणजे असं एक या आकाराचे 12 खंड आहेत, त्याच्यात पत्रव्यवहार आहे त्यांचा, तो वापरला आहे. नंतर लॉर्ड वेव्हलची डायरी आहे, नंतर माउंटबॅटनचे इंटरव्ह्यूज आहेत त्यांनी प्रेसला दिलेले, त्याच्या खाजगी चरित्रकारांना दिलेले ऑथेंटिक प्रकाशन आहेत, या सगळ्याचा वापर केला आहे. मी कुठल्याही हिंदुत्ववादी किंवा गांधी विरोधक काँग्रेस विरोधकांनी लिहिलेली आत्मचरित्राचा संदर्भ वापरला नाही आहे. काही आत्मचरित्र मी वापरली, त्यातलं कृपलानींचं आत्मचरित्र आहे. आणखीन म्हणजे हे जे काँग्रेसचे नेते होते यांची, आता गांधी हत्येबद्दल मनूबेन गांधींनी जे लिहिलं आहे ती पण म्हणते की 10 मिनिटाच्या वर गांधींना प्रोफॉजली ब्लिडिंग, पॅरलल पण म्हणतो प्रोफॉजली ब्लिडिंग. अहो मृतदेह कधी ब्लीड होत नसतो. त्यामुळे हे रामचं नाव वापरून जे पाप यांनी केलंय ना रामात, आपली लोक खूप धार्मिक आहेत. अरे हे राम मेला म्हटल्यानंतर भावना इतक्या झाल्या की किती पुण्यात्मा, आणि ह्याच्यात सगळं दबून गेलं. पण हे दबत नाही हो, हे सगळे मी संदर्भ करून म्हणजे हे माझं यश नाही. माझं म्हणणं हा तर इतकं हे आहे की ज्या दिवशी राम अयोध्येत परत आला 500 वर्षांतर, त्याच्यानंतर पुस्तक माझं बाहेर येत आहे. मी राम परत आला अयोध्येत आणि हे रामचं जे पाप होतं, हे रामचं नाव घेऊन जे पाप झालं एवढं मोठं की गांधींना मारलं, गांधींचा दोषारोप गोडसेंवर टाकला, सावरकरांना संपवलं, संघाला एक 40-50 वर्ष मागे टाकलं. म्हणजे बघा हिंदुत्ववादी शक्ती जर पूर्ण ताकदीने जर सत्तेवर आल्या ते 14 साली आले आहेत स्वतःच्या ताकदीवर. म्हणजे 60-70 वर्षात तुम्ही हिंदुत्ववादी शक्तींना मागे टाकलं. हे जे सगळं पाप केलं हे उघडकीला आलं की हे राम ते काही गांधी म्हणालेच नव्हते. पण यांनी बघा म्हणजे इतकं सगळं पाप करून एक शेवटचं पण रामाचं नाव वापरायचं पण पाप केलं. हे सगळं उघडकीला याच्यातनं आलं. आणि कुठलंही पुस्तक मी पुन्हा सांगतो की मी विरोधकांचं पुस्तक मी रेफरन्स म्हणून वापरलं नाही आहे, आणि गांधीवाद्यांची पुस्तकं मी रेफरन्स म्हणून तथ्य याच्याकरताच घेतलेली आहेत. म्हणजे त्यांनी जी वर्णन झाली आहेत की गांधी मेल्यानंतर काय वगैरे या संदर्भातच वापरलेली आहेत. बरं, हे जे पुस्तक तुमचं प्रकाशित झाल्यानंतर काही लोकांचं असंही म्हणणं आहे की गडे मुर्दे उखाडण्याचा प्रयत्न आहे. अहो तो मुर्दा तुमच्या दिवाणखान्यात पुरला असेल तर त्याचा वास सगळा घमघमाट येतो, पूर्ण वातावरण प्रदूषित करतं. तो मुर्दा काढून त्याची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. बरोबर आहे. तो आपल्या दिवाणखान्यात नाही राहणार, कपाटात नाही राहणार. पण या पुस्तकामुळे आता काय साध्य होईल नेमकं असं तुम्हाला वाटतंय? नाही साध्य काय होईल, मी फॅक्ट्स दिले आहेत, आता काय होईल ते जनतेवर आहे. हे फॅक्ट्स आहेत बघा, हे जे फॉरेन्सिकचे जे फॅक्ट्स आहेत हे कोणीही डिनाय करू शकत नाही. माझं समस्त फॉरेन्सिक तज्ज्ञांना चॅलेंज आहे की हे फॅक्ट्स खोटे आहेत हे कोणीही सिद्ध करून दाखवते करूच शकत नाहीत. कारण 9 mm पिस्तुलांनी 6.5 mm वूड होणारच नाही. आणि हा एव्हिडन्स कोर्टापुढे सादर होऊन तो त्यांनी लेखी पण सादर झाला आहे, त्यांचा जो लेखी रिपोर्ट सादर झाला आहे त्याच्यावर त्यांची साक्ष पण झालेली आहे. नथुरामच्या गोळ्या पायाशी मिळाल्या हे त्या रतनलालचं स्टेटमेंट आहे, पंचनामा आहे त्या दिवशीचा, सेम डे 30 जानेवारीचा, आणि त्याचं कोर्टातलं स्टेटमेंट पण आहे. जसवंत सिंगचं तेच स्टेटमेंट आहे. मी इथं 2 जणांची स्टेटमेंट आहे की गोळ्या पायाशी मिळाल्या. मग त्या गोळ्या पायाशी मिळाल्या असतील तर त्या शरीरातनं कशा जाणार आहेत? म्हणजे नथुरामनी मारलंच नाही आहे नथुरामची. आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो, नथुराम निर्दोष नाही आहेत, त्यांनी मारायचा प्रयत्न केला, 2दा केला. तर त्याच्यासाठी एक अटेम्प्ट ऑफ मर्डर नावाचा एक क्लॉज असतो, त्याच्यात 10 वर्षाची सजा झाली असती त्यांना. बरोबर. अबेटमेंटसाठी इतर जणांनी 10 वर्षाची सजा झाली असती. पण आता झालं काय, 2 जण फाशी गेले. हा ज्युडिशियल मर्डर आहे. आणि हे इतकं घाईघाईने सगळं झालं आहे की तुम्हाला सांगतो की 28 ऑक्टोबरला प्रिव्ही काउन्सिलकडे यांनी जे अपील केलं होतं ते फेटाळून लावण्यात आलं. अच्छा. एकच बैठक झाली, त्याचं रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग कुठेही अजून मिळत नाहीये. आम्ही खूप प्रयत्न केला पण मला मिळालं नाही. ते ह्या आरोपींना पण मिळालं नाहीये. त्यांना तोंडी कळवण्यात आलं की तुमचं अपील फेटाळण्यात आलं. म्हणजे पुनर्विचार याचिका करायचा त्यांची संधी नाकारण्यात आली. त्यांना त्याचं जजमेंटच दिलं, त्यांना फक्त ऑर्डर देण्यात आली की जजमेंट द्यायला पाहिजे. मग त्यांना तो अधिकार आहे ना त्यांचा पुनर्विचार याचिका करायचा. आणि तेव्हा सुप्रीम कोर्ट नव्हतं. 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरला फाशी देऊन टाकलं यांना. आणि तुम्ही जर याची मुंबईची याकूब मेमनची जर केस बघितली तर याकूब मेननला 2007 साली फाशीची शिक्षा झाली. ती 2013ला सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केली. त्याच्यानंतरही 2 वर्ष 4 महिन्यांनी, म्हणजे त्याला 2015ला 2 वर्ष 4 महिन्यांनी सुप्रीम कोर्टाने फाशी कन्फर्म केल्यानंतर त्याच्याकडनं त्याच्या नातेवाईकांकडनं पुनर्विचार याचिका झाल्या. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने हिअरिंग्स घेतले आणि 2 वर्ष 4 महिन्याला फाशी दिली. मग नथुराम गोडसेंना आपटेंना, मी तर म्हणतो नथुराम गोडसे म्हणत असतील मी मारलं, त्याच्यामुळे आपण एक त्यांचं थोडं बाजूला ठेवू. पण आपटे तर म्हणत होते ना मी नव्हतो ह्या गुन्ह्यात,
मग आपटेंचा न्यायिक मृत्यू, न्यायिक हत्या झाली असं म्हणता येईल का मला? कारण सांगतो, त्यांना 15 नोव्हेंबरला फाशी दिल्यानंतर केवळ 72 दिवसांनी म्हणजे 26 जानेवारी 1950ला भारताची सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू झालं. मग 72 दिवस थांबले असते, मग सुप्रीम कोर्टापुढे होऊ शकतं की कोणीतरी हा मुद्दा काढला असता डिफेन्समध्ये. कारण ह्या गोष्टी लपून राहत नाहीत. हे कुठेतरी लीक झालंच असतं ना की बाबा यांनी नाही मारलं. आणि ह्या थेरीज तुम्ही ऐकतातच आहेत की गांधींना गोडसेंनी मारलं नाही, या थेरी अनेक वर्ष आहेत. पण मला हे मी सिद्ध केलं, माझं एकच आहे की ते मला तो अहवाल निघाला आणि एक इंजिनियर असल्यामुळे मी ते त्याचे डायमेन्शन्स त्यांनी याच्यात दिले होते इंचामध्ये, 1/6 इंच आणि 1/4 इंच. तर ह्याचं मी रूपांतर केलं आणि त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की म्हणजे असू शकत नाही. आणि सुदैवाने फॉरेन्सिक एक्सपर्ट ते अतिशय तज्ज्ञ आहेत, त्यांनी तो नकाशा पण काढून दिला की गोळ्या कशा दिशेला गेल्या, अशा गोळ्या गेल्या असतील तर समोर न मारणाऱ्या कशा लागतील. म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे, तर्काच्या पलीकडे गेलेलं आहे, तथ्यावर आलेलं आहे. पण तुम्ही जे लिहिलं आहे त्याच्यावर जर विश्वास ठेवायचा तर तो जो कट होता त्या कटामध्ये तत्कालीन सरकार, ब्रिटिश आणि बऱ्याच शक्तींचा सहभाग होता. पोलिसांनी त्याला सहकार्य केलं, न्यायालयाने त्याला सहकार्य केलं आणि अशा एका व्यक्तीला फासावर चढवण्यात आलं ज्यालाही वाटत होतं की मी गांधींची हत्या केलेली आहे. बरोबर? तर असे अनेक तपशील. नाही, मी परत सांगतो तुम्हाला की मी काँग्रेस किंवा सरकार किंवा ब्रिटिश सरकारचं नाव घेणार नाही, कारण माझ्याकडे याचा कुठलाही पुरावा नाही आहे. पण मी एक गोष्ट स्पष्ट करू शकतो की ज्या पद्धतीने 20 ते 30 मध्ये मारेकऱ्यांना मोकाट सोडण्यात आलं, ज्या पद्धतीने गांधींचं कवच हटवण्यात आलं, ज्या पद्धतीने नंतर जो तपास झाला, खोटे पंचनामे करण्यात आले, याच्यामध्ये अनेकशा जोडल्या ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर एक प्रख्यात वकील आहेत, त्यांनी त्याचे सगळं एक्सरे काढलेलं आहे त्या पंचनाम्यांचा. ज्या पद्धतीने गोळ्यांबद्दलचं तथ्य लपवण्यात आलं, ज्या पद्धतीने त्या गोळ्या पायाशी पडलेल्या गोळ्याचं ॲनालिसिस झालं नाही फॉर ब्लड अँड टिश्यू, ज्या पद्धतीने ही सगळी माहिती लपवण्यात आली, ज्या पद्धतीने ज्या घाईनी नथुराम गोडसेंना घाईघाईनी फासावर चढवण्यात आलं केवळ 22 सुप्रीम कोर्टात, ज्या पद्धतीने त्यांना जाण्याची संधी देण्यात आली नाही, त्यावरून मी एवढं निश्चित सांगू शकतो की दिस ॲक्ट वॉज कमिटेड बाय स्टेट अँड नॉट अ पर्सन. हे कुठल्या तरी राज्यांनी, एक पूर्ण सरकार, कुठलं तरी सरकार, सरकारी ताकद, राज्य, स्टेट म्हणजे एक राज्य, ह्याच्या मागे आहे. ते राज्य कुठलं? मी माझ्या हृदयाला प्रश्न विचारतो, मला त्याचं उत्तर मिळते, तुम्ही विचारा, तुम्हालाही मिळेल. पण ह्याचा जर खरोखर करायचा असेल तर ह्या संबंधी सिरियसली तपास व्हायला पाहिजे. अजूनही उघड केला गेले ह्याच्या मागे कोण होतं. बरं, हे पुस्तक तुम्ही इंग्रजीमध्ये लिहिलं म्हणजे, आणि ते स्वाभाविक पण आहे की जागतिक पातळीवर जर या विषयाची चर्चा व्हायला हवी तर ते इंग्रजीतूनच गेलं पाहिजे. परंतु या पुस्तकाबद्दल जेव्हा मी माझ्या फेसबुकवर लिहिलं तेव्हा अनेकांनी असं विचारलं की याची मराठी आवृत्ती आहे का? मी इंग्रजी का लिहिलं पहिल्यांदा सांगतो, कारण आज भारताची तरुण पिढी दुर्दैवाने मराठी आणि हिंदी आपल्या भाषा वाचत नाहीत. पण तरुणांकडे हे पुस्तक जावं, कारण उद्याचं भवितव्य तरुणांकडे, आपल्या देशाची कशी वाट लागली हे त्यांना कळावं म्हणून मी इंग्रजीत लिहिलं. मराठी आवृत्ती लवकरच येते, मंजिरी मराठे त्याचं भाषांतर करतात. हिंदी आवृत्ती पण लवकरच येईल. आणि किती दिवसात साधारण? महिनाभरात यायला हरकत नाही. अच्छा. तर हे खूपच छान पुस्तक आहे. या पुस्तकाबद्दल मी वाचायला सुरुवात केलेली आहे. मी स्वतःसुद्धा एक व्हिडिओ करण्याची माझी इच्छा आहे आणि या पुस्तकामध्ये तपशील खचून भरलेला आहे. म्हणजे मी माझ्या फेसबुकवर असं लिहिलेलं की हे पुस्तक जेव्हा प्रक्रियेत होतं तेव्हा आपली अनेक वेळा चर्चा आली आणि त्यावेळी तुम्ही जे संदर्भ दिलेत ते संदर्भ माझ्यासाठी पण खूप नवे होते. तर मला वाटतं ते 4 संदर्भ आपण त्या संदर्भांची चर्चा केली. प्रत्यक्षात या पुस्तकामध्ये असा खजिना आहे आणि मी हा प्रश्न तुम्हाला जाणीवपूर्वक विचारला की याच्यामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून तुम्ही किती पुस्तकं वापरलीत, कारण मला माहिती आहे की तुम्ही जवळजवळ 7-7.5 वर्ष या पुस्तकासाठी मेहनत केलेली. तर गांधी हत्या कोणी केली किंवा इतिहासातली एक दुर्दैवी घटना की ज्याचे खरे संदर्भ, खरे तपशील काय आहेत त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे. आणि मी तमाम प्रेक्षकांना असं आवाहन करेन की खूप छान पुस्तक आहे, वाचण्यासारखं पुस्तक आहे. मी वाचायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हीसुद्धा हे पुस्तक विकत घेऊन वाचा. मराठीमध्ये ज्यांना वाचण्याची इच्छा आहे, हिंदीमध्ये वाचण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी या पुस्तकाची हिंदी आणि मराठी आवृत्ती लवकरच येते आहे. तर ती तुम्ही आवर्जून वाचा आणि याच्या संदर्भात आपले जे आपल्या प्रतिक्रिया आहेत त्या न्यूज डंकापर्यंत पोचवा, रणजितजींपर्यंत पोचवा. रणजितजी, आपण स्टुडिओमध्ये आलात आणि या पुस्तकाबद्दल खूप छान माहिती दिली. मला वाटतं इतिहासातली ही अशी घटना आहे की ज्याच्यामुळे भारताचं राजकारण बदललं, जगाचं राजकारण बदललं, असं म्हणा, जगाचं राजकारण बदललं. तर या घटनेची चर्चा होणं गरजेचं होतं. त्या घटनेमागचं जे सत्य आहे किंबहुना त्या गोष्टी ज्या आत्तापर्यंत उघड झाल्या नाहीत त्या लोकांपर्यंत येणं आवश्यक आहे. तर त्यामुळे
तुम्ही हे पुस्तक लिहिलं त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. आणि या पुस्तकाची खूप चर्चा होऊ देत, या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघू देत, ही आमची शुभेच्छा. आपण न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपला वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला सगळ्यांना एकच आवाहन करायचं आहे की गांधी हत्या झाली नसती तर काय घडलं असतं ह्याचा आपापल्या परीने विचार करा आणि त्या प्रतिक्रिया मला कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.